शैक्षणिक कर्जाच्या मोबदल्यात तारण ठेवलेल्या प्रॉपर्टीचा परस्पर लिलाव करणे बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पडले महागात। शैक्षणिक कर्जाच्या मोबदल्यात तारण ठेवलेल्या प्रॉपर्टीचा परस्पर लिलाव करणे बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे। न्यायालयाच्या आदेशान्वये संबंधितांविरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुषार चौराजादे, प्रमोद लासुरे व अमोल जाधव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित बँक अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे आहेत। याबाबत प्रेमकुमार दुबे राहणार सिडको यांनी फिर्याद दिली आहे। दुबे यांनी मुलगा प्रवीण दुबे याच्या उच्च शिक्षणासाठी पूर्वीच्या कोऑपरेटिव्ह बँक व आत्ताची युनियन बँक ऑफ इंडियाच्या गंगापूर रोड शाखेतून शैक्षणिक कर्ज घेतला आहे। या कर्जाच्या मोबदल्यात बँकेकडे अंबड येथील स्वामीनगर भागातील सर्वे नंबर 227 ब प्लॉट नंबर 6 हा भूखंड तारण ठेवण्यात आला होता। बँकेच्या विलगीकरणानंतर 19 मार्च ते 6 जून 2022 दरम्यान संशयित अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमत करीत खोटी स्वाक्षरी असलेला पंचनामा तयार करून खोटा पजेशन पंचनामा तयार केला। तसेच कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता भूखंडाची परस्पर लिलाव प्रक्रिया पार पाडून भूखंड विक्री केला। ही बाब निदर्शनास येताच दुबे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली होती। कोर्ट क्रमांक 9 चे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जारी केले असून त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रोंदळे हे करीत आहेत। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।